आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। एकनाथ शिंदे हे सत्तेत सहभागी होणार की नाही यावर अद्यापही सस्पेन्स कायम आहे। तर कॅबिनेटमध्ये सहभागाबाबत संध्याकाळी सांगणार असं शिंदेंनी विधान केलेलं आहे। तर हा मोठा सस्पेन्स अजूनही कायम आहे। तर शिंदे सत्तेत सहभागी होणार की नाही याबाबत संध्याकाळी आपल्याला समजू शकणार आहे। तर याचा उलगडा आज संध्याकाळी होईल असं एकनाथ शिंदेंनी आता स्पष्ट केलंय। तर महायुतीच्या नेत्यांनी आज राजभवनात सत्ता स्थापनेचा दावा सादर केला। मात्र पत्रकार परिषदेत शिंदेंनी एक सस्पेन्स मोठा तयार केलेला आहे आणि शिंदे सत्तेत सहभागी होणार की नाही याचा सस्पेन्स आता तयार झालेला आहे। शाम को बताएंगे। तुम्हाला जैसी माहिती मिळाली त्याची माहिती। सीधे सवाल यह है, गठबंधन में पहले आप बड़े भाई की भूमिका में थे, अब जब समीकरण बदल गए, बड़ा भाई कौन होगा? अरे भाई, अभी मैंने पूरा खुलासा किया है। देवेंद्र जी को हमारी पार्टी का समर्थन दिया है, भारतीय जनता पार्टी। नीचे 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 तर आपण ही थेट दृश्य पाहतोय राजभवनात। आता नेते बाहेर पडलेले, पत्रकार परिषद संपली आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला सस्पेन्स अजून पूर्णपणे संपलेला नाहीये। कॅबिनेट मधल्या सहभागाबाबत संध्याकाळी सांगणार असं मोठं विधान एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे। त्यामुळे शिंदे मंत्रिमंडळात असणार का याबाबत सस्पेन्स कायम आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, अगदी मोठा सस्पेन्स यावेळी कायम ठेवलेला आहे। एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। राहुल, आपल्यापर्यंत आवाज? ठीक, लड़की बहन फिर का रखा जाएगा क्या सर? लड़की बहन का, लड़की बहन हमारी जोर से चलिए। तो किसी तरह का मतभेद आवाज नहीं आया। आवाज पुन्हा एकदा राहुल कुलकर्णीकडे जाऊयात। राहुल, हा अजूनही सस्पेन्स कायम आहे। शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही काय सांगाल? हा सस्पेन्स नाहीये, ते समाधानी नाहीयेत हे तर स्पष्ट झालेलं आहे। ते नाराज आहेत अशा पद्धतीचाच एकूण त्यांचा आत्ता पत्रकार परिषदेतला नूर होता। कारण त्यांच्या शेजारी बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की ते माझ्या सरकारमध्ये सहभागी होतील। यानंतर ज्यावेळेला अजित पवार बोलले आणि त्यानंतर ज्यावेळेला विद्यमान मुख्यमंत्री बोलले तेव्हा त्यांनी स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं की या संदर्भामध्ये अजून कोणताही निर्णय झालेला नाही। म्हणजे जे मुख्यमंत्री होऊ घातलेले आहेत त्यांनी त्यांना विनंती केली आणि ह्याच तर चर्चा आहेत ना। गेले 8-9 दिवस झालं महाराष्ट्रामध्ये चर्चा काय आहेत, हे सरकार का बनत नाही? तर एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मनासारखं योग्य तो सन्मान हा मिळत नाहीये आणि म्हणून ज्यावेळेला उद्या शपथविधी होतो आहे त्या क्षणाच्या त्या पूर्वसंध्येला, म्हणजे त्याच्या पूर्वसंध्येला आत्ता जी पत्रकार परिषद झाली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपण या सरकारमध्ये सहभागी होऊ की नाही याबद्दलची संदिग्धता कायम ठेवली। म्हणजेच ते नाराज आहेत। त्यांचं जे काही समाधान होणं अपेक्षित होतं ते समाधान अपेक्षित पद्धतीनं झालेलं नाहीये। हाच या पत्रकार परिषदेतला लसावी आहे। कारण तसं जर ते झालं असतं तर बहुधा त्याचं एक कारण हे पण असावं की आत्ता ज्या पद्धतीनं या 3 जणांचा शपथविधी होणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या आल्यात की 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री, तर मग शिंदे गटातल्या आमदारांच्या ज्यांची इच्छा आहे की मंत्रिपद आपल्याकडे हवं ह्याबद्दलची क्लॅरिटी आलेली नाहीये। कारण आत्ता जेव्हा गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली त्यानंतर ते वर्षावरती भेटायला गेले। मधल्या काळामध्ये अजित पवार हे दिल्लीत होते, दिल्लीतनं आल्यानंतर दोघंही जण भेटायला गेले आणि तिथे जी काही चर्चा झाली ती चर्चा एवढी सखोल नव्हती की एकनाथ शिंदे गटाकडनं किती मंत्री सहभागी होणार आहेत। कारण तशी जर चर्चा सखोल झाली असती तर ती नावं दिल्लीला पाठवली गेली असती आणि मग दिल्लीतनं त्या नावांना मंजुरी येऊन
मग उद्याचा शपथविधी झाला असता. तसं झालेलं नाही आहे आणि म्हणून त्याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या संदर्भातल्या ज्या काही भूमिका आहेत त्याबद्दलचं समाधानकारक असं उत्तर मिळालेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट मला अशी दिसते आहे की सत्ता वाटपातला जो स्वतःच्या पक्षाचा वाटा आहे तो वाटा त्यांना पुरेसा मिळालेला नाही आहे. हेच कारण आहे की जेव्हा स्वतः होऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांनी, नियोजित मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावेत अशी मी विनंती केलेली आहे, तेव्हा की जे शेजारी बसलेले होते आणि त्यानंतर मात्र पत्रकारांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला, कारण ह्या विषयावरती त्यांना 3 प्रश्न विचारले गेले, 3ही प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. ते एवढंच म्हणाले की तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा आणि त्यानंतर आम्ही ठरवू. मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे यांना जे काही हवं आहे ते या सत्तेतल्या वाट्यामध्ये मिळताना दिसत नाहीये, म्हणून ते कुठल्याही गोष्टीची स्पष्टता देत नाहीत. आणि ही जी गोष्ट होती ना की आपण नाराज नाही आहोत, मुख्यमंत्री पदाबद्दलची क्लॅरिटी त्यांनी स्पष्ट केली तेव्हा की जेव्हा आकडे स्पष्ट होत गेले आणि हे लक्षात आले की भारतीय जनता पार्टी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊन स्वतंत्र सरकार बनवू शकते, त्यावेळेला ही भूमिका त्यांनी घेतली की माझं आता मुख्यमंत्री पदाबद्दलचं काही म्हणणं नाही आहे, परंतु योग्य तो सन्मान आपला जो व्हायला हवा होता तो करण्याबद्दलची अपेक्षा ते जरी व्यक्त करत नसले तर त्यांच्या शेजारची मंडळी, त्यांच्याबरोबरची मंत्रीगण मंडळी, त्यांचे प्रवक्ते व्यक्त करत होते, ते समाधान निघालेलं नाही आहे. त्यामुळं आत्ता असं दिसतं आहे की एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. नाराज जरी हा शब्द फार मोठा वाटला तरी ते असमाधानी आहेत. ते असमाधानी आहेत म्हणूनच सरकारमध्ये सहभागी होण्याबद्दल ते स्पष्टता देत नाही आहेत, कारण त्यांच्या पक्षाचा विधिमंडळ गटनेता हा आधीच निवडला गेलेला आहे. त्याच्यानंतर अजित पवारांच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि सर्वात शेवटी भाजपच्या गटनेतेपदी निवड झालेली असल्यामुळं मधल्या काळामध्ये सत्तेचं जे वाटप होणं अपेक्षित होतं ते नीटचं वाटप झालेलं नाही आहे. आणि म्हणूनच राजभवनातल्या ह्या पत्रकार परिषदेनंतर सुद्धा सर्वात मोठा प्रश्न आहे की काय उद्या एकनाथ शिंदे हे शपथविधीला उपस्थित राहतील का? राहिले तर ते काय म्हणून उपस्थित राहतील? म्हणजे ते सोहळ्याला कदाचित उपस्थित राहतीलच, ते त्यांनी आता सांगितलेलंच आहे की माझ्या शिवसेनेचा आणि माझा पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा आहे, आमच्या शिवसेनेने ते आधीच पत्र दिलंय, पण ते ह्या सोहळ्याला उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होतात का याबद्दलची स्पष्टता नाहीये. आणि आता राहुल मी तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत. अभय सर, तुम्हाला काय वाटतं, शिंदे नाराज आहेत का? ते सत्तेत सहभागी होतील का? अजूनही त्यांनी सस्पेन्स कायम ठेवलेला आहे? मला वाटतं की त्यांनी स्वतःचा रिलक्टन्स जो आहे तो आता परत एकदा दाखवलेला आहे आणि त्यांनी सुरुवातीला पण स्पष्ट केलं होतं की सरकारला पाठिंबा देतो, पण स्वतःच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत त्यांनी जो संभ्रम ठेवला होता तो आजही कायम आहे. एक निश्चित आहे की ज्या पद्धतीने त्यांनी पत्रकार परिषद हँडल केली त्यावरून ते सरकारमध्ये सहभागी होणार किंवा सत्तेच्या वाट्याबद्दल फार त्यांचं असमाधान आहे असं वाटत नाही. काही खात्यांचा प्रश्न अजून राहिलेला असेल, पण तो आपण हे पद सहजासहजी, कारण तुम्ही 5 वर्षापूर्वीचं म्हणजे 2.5 वर्षापूर्वी जेव्हा शिंदे सरकार आलं तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर स्वतः फडणवीस सुद्धा त्या सरकारमध्ये तिथे मुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते आणि त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे त्यांना निर्णय घ्यावा लागला. तशीच काहीशी मनस्थिती आता मला वाटतं की एकनाथ शिंदे यांची पण दिसते. आता आमदारांचा आग्रह, पक्षाच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून मला वाटतं की ते मंत्रिमंडळात सहभागी होतील, पण हा निर्णय आपल्याला सहजासहजी घेता येत नाहीये हे मात्र त्यांनी आज सूचित केलेलं आहे. पण याचा अर्थ ते येणारच नाहीत असं नाही. एकूणच त्यांच्या देहबोलीवरून कदाचित ते उद्याच्या शपथविधीमध्ये आपल्याला शपथ घेताना दिसू शकतील असं मला वाटतं. अभय सर, समजा शिंदे आपल्या सत्तेत समजा सहभागी झाले नाही या सत्तेत, तर नेमक्या कशा घडामोडी घडू शकतात असं तुम्हाला वाटतं? त्याचा परिणाम कसा होऊ शकतो? सरकारचा संख्याबळाचा प्रश्न नाही. दुसरा आहे की त्यांचा पक्ष सत्तेत प्रत्यक्ष सहभागी होतोय, परंतु त्यांच्या शिवाय त्यांच्या पक्षामध्ये नंबर 2 असं कोणी मंत्री नाहीये की जो पूर्णतः समन्वय ठेवेल. आणि दुसरं असं आहे की सरकार जर स्मूथली चालवायचं असेल तर प्रत्येक पक्षाचं जे नेतृत्व आहे किंवा त्यांचं जे सत्ता केंद्र आहे ते मंत्रिमंडळात प्रत्यक्ष सहभागी असेल तर निर्णय घेणं अधिक सोपं जातं. उद्या जर स्वतः शिंदे नसतील मंत्रिमंडळात किंवा मंत्रिमंडळात एखादा मोठा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्या मंत्र्यांना आधी ती परवानगी घ्यावी लागेल, बाहेर पक्षात चर्चा करावी लागेल आणि मग तो निर्णय घ्यावा लागेल. नक्कीच. अभय सर, मी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. राहुल, आता यानंतर पुढे काय? एकनाथ शिंदेसमोर नेमके कोणते ऑप्शन्स आहेत?
राहुल आपल्यापर्यंत आवाज बद्दल तर त्यांनी स्वतःच सुतोवाच केलं की सगळे ऑप्शन संपलेले नाहीयेत. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या तिघांचाच उद्या शपथविधी होणार आहे. मला आवाज पोहोचतो आहे आणि माझा जर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर त्यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री 2 आणि मुख्यमंत्री 1 अशा तिघांचा उद्या शपथविधी होणार आहे. पण उर्वरित लोकांच्या सहभागाबद्दल आज रात्री उशिरापर्यंत बैठका होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं की आज रात्री उशिरापर्यंत या बैठका होणार आहेत. त्या बैठकीनंतर ठरेल की उद्या कोणाकोणाचे शपथविधी होणार आहेत. म्हणून माध्यमामध्ये जी चर्चा सुरू आहे की केवळ 2 उपमुख्यमंत्री आणि एका मुख्यमंत्र्याचीच शपथविधी होईल. आत्ता ह्या क्षणाला आपण असं म्हणू शकतो की ह्याबद्दल सुद्धा अनिश्चितता आहे. कारण आत्ता ह्या बैठका होणार आहेत. त्या बैठकातनं जर एकनाथ शिंदे गटाकडनं असा दबाव अशा पद्धतीची एक मागणी केली जाते आहे की सत्तेतला जो वाटा आहे तो उद्याच्याच मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या अनुषंगाने पूर्ण करावा. काही मंत्र्यांच्या शपथविधी व्हावेत या दृष्टीनं त्या बैठका होणार आहेत, ज्याचा सुतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आणि मग त्या बैठकात जे काही घडेल ते आज संध्याकाळपर्यंत आम्ही माध्यमांना सांगू अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांनी पण सांगितलेली आहे. म्हणजे बैठकांचं सत्र ह्यानंतर सुद्धा होणार आहे. एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होतील, परंतु ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना हवं ते पद मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत हे तर दिसतंच आहे. म्हणजे त्यांना गेल्या 2 दिवसापासून त्यांच्या पक्षाकडनं हे जे सतत सांगितलं जात आहे की त्यांचा योग्य तो सन्मान करावा, त्या संदर्भामध्ये सुद्धा संध्याकाळी उशिरापर्यंत बैठकांचं सत्र चालणार आहे हे आज दोघांनी नेत्यांनी स्पष्ट केलं. ही नावं कदाचित दिल्लीला जातील जे आत्ता ह्या बैठकातनं ठरेल आणि दिल्ली हायकमांडकडनं जर त्याला परवानगी मिळाली तर कदाचित मग आणखी काही नावं उद्याच्या शपथविधीच्या सोहळ्यामध्ये येऊ शकतात. याचं सुतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. बाकी काही तांत्रिक मुद्द्यावरती चर्चा सुरू होती की दिवस मावळतीला गेल्यानंतर पंतप्रधानांच्या संदर्भामध्ये सिक्युरिटीच्या काही कारणाबद्दल बोललं जात होतं. परंतु त्याहीपेक्षा काही गोष्टी अशा आहेत की ज्याची अजूनही सोडवणूक झालेली नाही हे या पत्रकार परिषदेतनं आता दिसून आलं की तिघही जे बोलत आहेत त्यानंतर सुद्धा हे स्पष्ट होत आहे की सत्तेच्या वाटपाबद्दल तिघांचंही त्यातल्या दोघांचं तरी एकमत झालेलं नाहीये. बैठकांचं सत्र होईल आणि त्यानंतर उशिरा तुम्हाला कळवलं जाईल असं 2 नेते सांगतायत. राहुल, फडणवीसांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री पद हे तांत्रिक बाब आहे आणि शिंदेंना त्यांनी सरकारमध्ये राहण्यासाठी विनंती केलेली आहे आणि शिंदेंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असंही त्यांनी म्हटलेलं. याचा अर्थ काय घ्यायचा? नाही, ते तांत्रिक कुठल्या संदर्भात बोलले तर महायुती एक संघ आहे. महायुतीमध्ये पदं फारशी महत्वाची नाहीत असं त्यांना सूचित करायचं होतं. म्हणजे आपला जो बॅटन आहे मुख्यमंत्री पदाचा जो त्यांचा दावा होता तो 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. आता तेच बॅटन हे एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्याकडे येत आहे. त्यामुळे ते हे सूचित करू इच्छित होते की महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून फारसा वाद नाहीये. ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत. आम्ही तिघही एक आहोत, तिघं मिळून निर्णय घेत आहोत, पुढेही तिघं मिळून एकत्रित निर्णय घेऊ अशा पद्धतीची त्यांनी गोष्ट केली. परंतु ते सुरुवातीलाच म्हणजे हिंदी आणि मराठी दोन्हीही वेळेला त्यांनी आवर्जून सांगितलं की माझी एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये सहभागी व्हावं आणि ते माझ्या सरकारमध्ये ते सहभागी होतील अशी मला आशा आहे असं ते म्हणाले. त्यानंतरचा सगळा घटनाक्रम हा महाराष्ट्रासमोर आहे. कारण हाच पहिला प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारल्यानंतर मात्र त्यांनी आपण या सरकारमध्ये सहभागी होत आहोत असं थेट उत्तर दिलेलं नाही. आणि म्हणूनच मी म्हटलं की ह्या संदर्भामध्ये त्यांची जी नाराजी आहे ती कायम आहे. ती आता त्यांच्या वैयक्तिक पातळीवरची नाराजी आहे का त्यांना एकदमच मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पद स्वीकारणं याच्यामध्ये काही मानसिकदृष्ट्या थोडंसं त्यांना अडचणीची बाब वाटते का की त्यांना सत्तेतला जो वाटा आहे तो पुरेसा मिळाल्यानंतरच ते याला होकार देणार आहेत. अशा अनेक प्रश्नांची उकल होणं बाकी आहे. त्यातल्या सत्तेतल्या वाट्यासंदर्भातल्या ज्या बैठकांचं सत्र पार पडेल त्यानंतर आज संध्याकाळपर्यंत ह्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. त्या आपण माध्यमांना सांगू असं दोघंही म्हणतात. पण ह्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ही आहे की एकनाथ शिंदे यांना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विनंती करून सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आपण या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होऊ अशा पद्धतीचं कोणतंही आश्वासन या पत्रकार परिषदेतनं दिलेलं नाही. उलट ते असं म्हणतात की थांबा, वाट बघा. आणि ते सगळ्या महाराष्ट्राला कळतं की थांबण्याचा अर्थच एवढा आहे की त्यांना सत्तेतला जो वाटा हवा आहे तेवढा पुरेसा वाटा अद्याप तरी देण्यात भाजप यशस्वी झालेली नाही.